लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे। तेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। बोनसचे पैसे देखील येणार आहेत। त्याच्यानंतर सप्टेंबरचे 1,500 आले का नाही? आता ज्या महिलांना ऑक्टोबर नोव्हेंबर सुरू व्हायचं आहे, आता ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या माय बाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार। नमस्कार लाडक्या बहिणीनो, तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेबद्दलचे एक अत्यंत मोठी खुशखबर आहे आणि खुशखबर योजनेची येणाऱ्या ऑक्टोबर महिन्याबद्दलची आहे। कारण की नुकत्याच काही दिवसापूर्वी तुमच्या खात्यात सरकारने लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा केले आहेत आणि हे पैसे जमा होण्याच्या अगोदर राज्य सरकारने जाहीर केले होते की सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच आम्ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील जमा करणार असून त्या प्रकारे आता राज्य सरकारने कारवाई देखील सुरू केली आहे। तर लाडक्या बहिणींनो, आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचे पैसे वाटप होण्यास सुरुवात केली आहे। कारण की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये देशातील सर्वात मोठा असलेला सण म्हणजे दिवाळी असल्यामुळे बहिणींच्या बँक खात्यावरती भाऊबीज ओवाळणी म्हणून आणखीन 1,500 रुपयांचे वाटप करण्यात येत आहे। आणि मित्रांनो, हे पैसे साधारण पुढील 2 ते 3 दिवसात राज्यातील सर्वच महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार असून याची माहिती स्वतः आपल्याला या खात्याचे मंत्री आदिती मॅडम तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। तर मग आज राज्यातील आतापर्यंत 7 जिल्ह्यांमध्ये 1,500 रुपये जमा झाले असून पुढे पळत कोणत्या जिल्ह्यामध्ये आज हे पैसे जमा झाले आहेत। आणि यामध्ये आम्हाला कळलेल्या माहितीनुसार आज फक्त रायगड, बुलढाणा, लातूर, यवतमाळ, बीड, परभणी व सिंधुदुर्ग अशा या 7 जिल्ह्यातील बहिणींना आम्हाला आत्तापर्यंत मेसेज करून कळवलं आहे की त्यांच्या बँक खात्यावरती 1,500 रुपयांची रक्कम जमा झाली आणि त्यांनी त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील आम्हाला शेअर केला आहे। त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार आहे। तसेच यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधारण केवळ या 3 बँकेच्या खात्यात हे पैसे आज जमा झाले असून यामधील सर्वात पहिली बँक आहे पोस्ट पेमेंट बँक, 2 नंबरला येते SBI बँक आणि 3 नंबरला आणि शेवटची बँक येते महाराष्ट्र ग्रामीण बँक। या 3 बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याची बाब उघडीस आली असून साधारण 7 जिल्ह्यातील 3 बँकेच्या खाताधारक महिलांच्या बँक खात्यावरती आज पुन्हा 1,500 रुपये जमा झाले आहेत। तसेच यामध्ये सर्वात शेवटी महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजने अंतर्गत पैसे वितरण करण्याची DBT प्रक्रिया असल्यामुळे हे पैसे जमा होण्यासाठी 3 ते 4 दिवस लागतात। त्यामुळे तुम्हाला पुढील 2 ते 3 दिवसात तुमच्या देखील बँक खात्यावरती हे पैसे जमा होऊन जातील। कारण की दिवाळीचा मोठा सण आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी हे पैसे राज्य सरकार लवकरच खात्यावरती जमा करणार आहे। मित्रांनो, जसे तुमच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील लगेच आपल्याला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवायचं आहे तुम्हाला किती तारखेला, किती वाजता, किती रुपयांचा हप्ता मिळाला। अशा प्रकारची माहिती आपल्याला नक्कीच कमेंट करून कळवायचं आहे। मित्रांनो, व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुढील नवीन अपडेट पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा। धन्यवाद।